लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पर्वती भागातील घटना लक्षात येताच मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावर. आरोपीला ताब्यात द्या, संतप्त नागरिकांची मागणी. सहपोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी. रात्री 1 वाजता जमाव पांगवण्यात यश. या देत दांडेकर पुलावर जाणारा रस्ता बंद केला होता. पुण्यात सख्या नातीवर आजोबांनी केलेल्या अत्याचारानं मन सुन्न झालंय. घरातही लेकरं सुरक्षित नाहीयेत का, हा प्रश्न अस्वस्थ करतोय. आयांनो, सावध रहा, काळ बदललाय, आपल्या लेकरांवर लक्ष ठेवा. पुण्यातील चिमुरडीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. नसरापूर घटनेप्रकरणी ग्रामस्थांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, ग्रामस्थांची मागणी. स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करणार, मुख्यमंत्र्यांचं ग्रामस्थांना आश्वासन. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा. नसरापूरमधील घटनेसंदर्भात राज ठाकरे यांनी केलेल्या पोस्टवर असीम सरोदे यांचा आक्षेप. सामान्य लोकांना बेकायदेशीर वागण्यासाठी प्रवृत्त करणारी विधानं करू नयेत, सरोदे यांची प्रतिक्रिया. लैंगिक शोषणातील नराधमांना आता पॅरोल नाही. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. नसरापूर घटनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद. महिला सुरक्षेसाठी कडक कायदा करण्याची तयारी. नसरापूरची घटना महाराष्ट्राची मान खाली घालणारी. आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, योगेंद्र पवार यांची मागणी. प्रणिती शिंदे यांच्या बुद्धीची कीव येते, त्यांच्या बुद्धीची वाढ झालेली दिसत नाही. खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचा राजीनामा मागितल्यानंतर भाजप आमदार देवेंद्र कोठे यांची टीका. नसरापूर प्रकरणातील आरोपीचं वकीलपत्र न घेण्याचा निर्णय. भोरमधील वकिलांच्या बार असोसिएशनचा निर्णय. भोर पुणे बार असोसिएशनचे वकील आरोपीचं वकीलपत्र स्वीकारणार नाहीत. भोर वकील संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय उरुणकर यांची माहिती. पालघरमध्ये अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं भोंदूकडून 13 वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. कासा पोलिसांनी 55 वर्षीय भोंदूला ताब्यात घेतलं. अत्याचार करणाऱ्या आरोपीचा फोटो समोर. पालघरमध्ये भोंदूनं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं प्रकरण. रोहित पवार आज पालघरमध्ये कासा उपजिल्हा रुग्णालयात जात पीडितेची भेट घेणार. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विरोधकांनी 4 पट ताकद वापरली, मात्र विजय सत्याचा झाला. मंत्री गणेश नाईक यांचा पुन्हा एकदा नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा. तर नवी मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी जनतेनं माझ्यावर विश्वास दाखवला, नाईक यांचं वक्तव्य. विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती. वडेट्टीवार यांनी शरद पवार यांचीही भेट घेऊन त्यांना लग्नपत्रिका दिली. कोलकातामध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला. जेसीबीनं टीएमसी कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप. कोलकात्याच्या हॉग मार्केट परिसरातील घटना. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत एम.के. स्टॅलिन यांचा पराभव. दरम्यान एम.के. स्टॅलिन यांच्या रॅलीत माजी मंत्री पी.के. शेखर बाबू यांना रडू कोसळलं. संदीप देशपांडे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी 45 वर्षांपासून ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसंदर्भात भेट. तर वांद्र्यात राहणाऱ्यांना तिथेच घर देणार असं आश्वासन शिंदेंनी दिले. देशपांडेंची माहिती. मंत्री शंभूराज देसाई यांच्या मेघदूत निवासस्थानी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक. मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, बावनकुळे आणि खासदार तटकरे बैठकीला उपस्थित. महामंडळाचं वाटप आणि अजित पवार यांच्या स्मारकासाठी जागेसंदर्भात चर्चा. नांदेड महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद एमआयएमला दिल्यानं बाद. भाजप एमआयएमची छुपी युती आता उघड. खासदार रवींद्र चव्हाण यांची टीका. तर विरोधी पक्षनेतेपदाची निवड नियमाप्रमाणेच. महापौर कविता मुळे यांची प्रतिक्रिया. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे फेरबदल. महेश राजे भोसले यांची पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेस तालुका अध्यक्षपदी नियुक्ती. खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि सूरज देशमुख यांच्या हस्ते नियुक्तीचं पत्र. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मध्य प्रदेशमध्ये देखील काम सुरू. बडवानी जिल्ह्यात शिवसेना प्रणित जय महाराष्ट्र कामगार सेनेची शाखा सुरू. पुढील काळात शिंदेंची शिवसेना मध्य प्रदेशात निवडणूकही लढवणार. रायगडमध्ये राजकीय सलोखा. पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटणार. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रायगड जिल्ह्यात निर्माण झालेले मतभेद आता कमी होत असल्याचं चित्र. आमदार महेंद्र थोरवे यांची प्रतिक्रिया. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार. भिवंडीतील महसूल खात्याच्या शेकडो एकर जमिनीवर अतिक्रमणाविरोधात सुरेश म्हात्रे आक्रमक. परभणीतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या 82 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. ठाकरेंनी गंगाप्रसाद आनेराव यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवल्यानं पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी. निर्णय मागे न घेतल्यास पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देण्याचा पदाधिकाऱ्यांचा इशारा.
जळगावमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या समोरच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी वाचला तक्रारीचा पाढा. पक्ष फक्त कागदावर मजबूत, स्थानिक नेते कार्यकर्त्यांशी जुळलेले दिसत नाहीत. कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त. महिला कार्यकर्त्याची रोहिणी खडसेंबाबतही तक्रार. भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आणि युट्यूबर संग्राम पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. लुकआउट सर्क्युलरमध्ये बदल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. संग्राम पाटील यांचा ब्रिटनला परतण्याचा मार्ग मोकळा. रिझर्व्ह बँकेनं महाराष्ट्रातील 2 बँकांना आर्थिक दंड ठोठावला. पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला 2 लाखाचा तर मुंबईतील मोगविरा कोऑपरेटिव्ह बँकेला 20,000 रुपयांचा दंड ठोठावला. एनपीए खात्यांसंदर्भातील आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्याप्रकरणी कारवाई. शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणी अत्याचारी भोंदू अशोक खरातला 9 मे पर्यंत पोलीस कोठडी. 4 दिवस पोलीस कसून चौकशी करणार. फरार आरोपी कल्पना खरातचाही शोध सुरू. भोंदू खरातनं कागदपत्रांचा गैरवापर करून बोगस खाती उघडली. ईडी चौकशीत प्रतिभा चाकणकर यांचा अजब दावा. कामासाठी दिलेल्या आधार पॅन कार्डचा गैरवापर केल्याचा आरोप. नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी. लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या आरोपाखाली आरोपींवर गुन्हे दाखल. येत्या 1 ते 2 दिवसात पुन्हा एसआयटी संशयित आरोपींचा ताबा घेणार. संगीतकार पलाश मुच्छलवर सांगली शहर पोलिसात फसवणूक आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. अभिनेता आणि निर्माता विज्ञान वाने यांच्या तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद. तर पलाश मुच्छलने आरोप फेटाळले. बदनामी केल्याप्रकरणी 10 कोटींचा दावा दाखल. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून 2री, 3री, 4थी आणि 6वी साठी नवा अभ्यासक्रम. राज्य सुकाणू समितीच्या बैठकीत अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. भीमाशंकर मंदिर 31 मे पासून पुन्हा सुरू होणार. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या विकास कामांसाठी मंदिर 3 महिने बंद होतं. देवस्थानच्या जमिनी देवाच्या जमिनी असतात, त्या विकता येत नाहीत. सरकारनं प्रस्तावित मसुदा मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन करू. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या सुनील घनवट यांचा इशारा. एसआरपीएफ परीक्षेत खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातील 85 प्रश्न जसेच्या तसे. प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी 85 प्रश्न एकाच पुस्तकातून घेतल्याचं समोर. चौकशी अहवाल येईपर्यंत एसआरपीएफ गट 5च्या भरतीला स्थगिती. राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी. नंदुरबार, गोंदिया, भंडारा, नागपूर, वाशिमसह हिंगोलीत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. कापणीला आलेल्या धान पिकाचं नुकसान. शेतकरी चिंतेत. बनावट साबण आणि डिटर्जंट पावडरचा कारखाना उद्ध्वस्त. वलगाव परिसरातून 71 लाखांचा मुद्देमाल जप्त. नामांकित कंपन्यांच्या नावानं सुरू होता काळा बाजार. धाडीत 5 मशीन्ससह 4 आरोपी ताब्यात. शहापूरमधील डोळखाम परिसरात पावसाची हजेरी. लग्न मंडपाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मंडप व्यावसायिक अडचणीत. पावसामुळे डोळखाम परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान. मुंबईतील 80% नालेसफाई 31 मे आधी पूर्ण करू. आयआयटीनं एक प्लॅन तयार केलाय. पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणार नाही. भाजप नेते अमित साटम यांची प्रतिक्रिया. वसई विरार नालासोपारामधील 4 उड्डाणपुलांची महापौर आणि एमएमआरडीएच्या पथकाकडून पाहणी. महापौर राजीव पाटील यांची एमएमआरडी अधिकाऱ्यांसोबत बैठक. पुलाच्या कामात येणाऱ्या समस्यांबाबत चर्चा. पश्चिम रेल्वेकडून महिला विशेष लोकलचा 34वा वर्धापन दिन साजरा. चर्चगेट ते बोरिवली महिला लोकलमध्ये महिला टीसींकडून प्रवाशांना गुलाबाचं फूल. श्रीवर्धनहून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसचा बागमांडले भागात अपघात. बसची 3 पादचाऱ्यांना धडक. 2 महिला आणि 1 पुरुष गंभीर जखमी. बसमध्ये सामान ठेवण्याचा दरवाजा उघडा राहिल्यानं अपघात झाल्याचा संशय. पुण्याच्या शिरूरमधील टाकळी हाजी पोलीस चौकीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. गुन्हा दाखल न करण्यासाठी 2 पोलीस कर्मचारी आणि एका तरुणाकडून 5,000 रुपये घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. दोषी पोलिसांवर तातडीनं कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा. रायगडमधील मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा राम भरोसे. पार्किंगचा अभाव असल्यानं बोट चालकांना पाण्यातच तासनतास थांबण्याची वेळ. समुद्रात उसळणाऱ्या लाटांमध्ये अपघाताची शक्यता. लाईफ जॅकेटचा वापर होत नसल्याचं चित्र. बारामतीत बंदुकीचा धाक दाखवत तासगावच्या व्यापाऱ्याला लुटलं. घटनेनंतर बारामती तालुका पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं पाठलाग करत आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींकडून तब्बल 8,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कल्याणमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत 21,40,000चा गांजा जप्त. 107 किलो गांजा जप्त करत पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलं. गांजा तस्करीचं रॅकेट असण्याची शक्यता असल्यानं अधिक तपास सुरू.
बीडमध्ये बोगस लग्न लावणाऱ्या टोळीचा भांडाफोड. 9व्या लग्नात तरुणीचं बिंग फुटलं. तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बीडच्या उमापूर गावातून समोर. पीडित नवरदेवाकडून बीडच्या चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. लातूर जिल्ह्यातील निलंगा शहराजवळच्या डोंगरावर चढ्या दरानं अवैधरित्या गॅस सिलेंडरची विक्री. निलंगा शहरातील भारत गॅस एजन्सीकडून मनमानी कारभार केला जात असल्याचा आरोप. गॅस सिलेंडर देताना कोणतीही कागदपत्र, गॅस कार्ड पाहिलं जात नाही. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.